नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता. थोडं काम चालू असल्यामुळे आणि नोट्सवरती काम चालू होतं, असाइनमेंटवरती काम चालू होतं. आता बहुतांश संपूर्ण काम संपलेलं आहे. आता आपल्याला जे सेमिस्टर पॅटर्नवाले असतील, सेमिस्टर 2 वाले बी-ए, एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए तर यांच्या सेमिस्टर 2 वरती सध्या काम चालू आहे आणि लवकरच 10 ते 15 तारखेपर्यंत ते संपूर्ण काम पार पडेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला अशी एक अपडेट महत्त्वाची द्यायची आहे तुम्हाला या ठिकाणी. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, की होम असाइनमेंट जे आहेत ते ते आलेले आहेत. सर्वांना माहिती असेल आणि तुम्ही चेक देखील केले असेल. ठीक आहे. तर वायसीएमच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी देखील चेक करू शकता, की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, यू-जी, पी-जी सगळ्यांचे होम असाइनमेंट वगैरे जे आहेत त्या आलेल्या आहेत. ओके. आणि त्या संदर्भात जे आहे मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा, आपल्या Telegramवरती सुद्धा, WhatsAppवर सुद्धा संपूर्ण ठिकाणी तुम्हाला जे आहे अपडेट वगैरे आपण वेळोवेळी दिलेले आहेत. ओके. सर्वांना माहिती असेल यू-जी, पी-जी प्रोग्राम काय असतं ते. तर पी-जी प्रोग्रामवर सध्या आपण काम चालू केलेलं आहे. यू-जी प्रोग्रामवरचं आपलं काम संपलेलं आहे. तर यामध्ये बघा तुमचं आपण कुठल्या-कुठल्या सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. बी-ए G01, बी-कॉम G02 ठीक आहे. आणि सोबतच P131 जे बी-सी-ए आहे त्यावर देखील काम चालू आहे. ओके. त्याच्या देखील डिमांड वगैरे येत होती. तर यावर देखील काम चालू आहे सध्या आपण आणि कालच नवीन बॅच देखील ॲड केलेली आहे आपण आपल्या ॲपमध्ये. तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन वगैरे डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा पी-जी प्रोग्राम आहे. तर पी-जी प्रोग्रामचे देखील सेमिस्टर 2चे असाइनमेंट आलेले आहे. सर्वांना माहिती असेल. सेमिस्टर 2 वाल्याने सेमिस्टर 2 वरती काम करा. सेमिस्टर 4 वाल्याने सेमिस्टर 4चं काम करा. आणि जे कोणी बॅकलॉगचे असतील त्यांनी सेमिस्टर 1, सेमिस्टर 3 वरती काम चालू करा. ठीक आहे. याच्यामध्ये सध्या बघा तुम्ही बघू शकता एम-ए हिस्ट्री जे आहे त्याचे सेमिस्टर 2चे असाइनमेंट जे आहेत ते अद्याप आलेले नाही आहेत. तर त्यांनी कृपया वेट करा आणि त्यांना असाइनमेंट अपलोडिंगला टाईम मिळेल. काही काळजी करू नका. ओके. चला समोर जाऊया आपण आता याच्या ठिकाणी. बघा आता होम असाइनमेंटचे उत्तरं तुम्हाला कुठे मिळतील? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर सर्वांना माहिती असेल आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे, की आपण जे आहे परीक्षित अभ्यास हिंदी हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवावं. ही इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियमवाल्यांसाठी आपण स्पेशल चॅनल बनवलेलं आहे रिक्वेस्टनुसार. तर त्यामुळे हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं, की तुमचे जे काही अपडेट वगैरे असतील पुढचे संपूर्ण तुम्हाला याच्यावरती मिळतील. ठीक आहे. तर असाइनमेंट आपण जे आहेत याच्यावरती टाकणार आहे. कारण कसं हे चॅनल देखील ग्रो करायसाठी याच्यावरती व्हिडिओ वगैरे टाकणं आवश्यक आहे. त्यामुळे मी ठरवलेलं आहे, की आपल्या जे काही असाइनमेंट वगैरे असतील, त्या संपूर्ण आपण बी-ए, बी-कॉमच्या याच्यावरती अपलोड करणार आहे. तुम्हाला माहिती मिळण्यासाठी वगैरे, वगैरे. ठीक आहे. आणि हे देखील चॅनल याच्यामध्ये थोडंसं पुशअप होऊन जाईल. आणि आपलं जे मराठी चॅनल आहे सर्वांना माहिती असेल, तर त्यावरती आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार जे काही आपले अपडेट वगैरे असतील, त्या तुम्हाला वेळोवेळी त्याच्यावरती मिळणारच आहेत. ठीक आहे. तर यावर देखील आपल्या जे काही अपडेट वगैरे असतील, त्या देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. तर असाइनमेंट जे आहेत मित्रांनो, त्या तुमच्या संपूर्ण हिंदी चॅनलवरती येणार आहेत. तर सर्वांनी आपलं परीक्षित अभ्यास हिंदी परीक्षित अभ्यास हिंदी जे चॅनल आहे YouTube चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके. आणि ज्यांना होम असाइनमेंटच्या रेडीमेड आन्सर पाहिजे असतील, पी-डी-एफ पाहिजे असतील, ज्याला आपण आयत्या म्हणतो, तर त्यांनी जे आहे आपलं जे ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, सर्वांनी डाउनलोड करून ठेवायचं आहे. सर्वांना माहिती असेल आपलं ॲप्लिकेशन Play Storeला उपलब्ध आहे, परीक्षित अभ्यास. तर हे ॲप्लिकेशन सर्वांनी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या फोनमध्ये. यामध्ये तुम्हाला संपूर्ण असाइनमेंटची उत्तरं, पी-डी-एफ, बुक्स, नोट्स, असाइनमेंट सर्व पूर्ण बॅचेस वगैरे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे. तर सर्वांनी जे आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ह्या ॲप्लिकेशनची लिंक आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तसंच तुम्ही Play Storeला देखील सर्च करू शकता परीक्षित अभ्यास किंवा आपलं जे YouTube चॅनल आहे परीक्षित अभ्यास हिंदी याची देखील तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही वरती सर्च करू शकता परीक्षित अभ्यास. जसं तुम्ही परीक्षित अभ्यास सर्च केलं, पहिले मराठीचं चॅनल येईल आपलं, नंतर आपलं हिंदीचं येईल. ठीक आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी क्लिक करू शकता. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नंतर बघा आता असाइनमेंट अपलोडिंग चालू झालेली आहे. G02 फर्स्ट इयर बी-कॉम, फर्स्ट इयर बी-ए. G01 आणि G02 सर्वांना माहिती असेल फर्स्ट इयरसाठी जे आहेत, यावर्षीपासून जे आहे जी फ्रेश बॅच आहे त्यांना ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करणं कंपल्सरी केलेलं आहे. तर बरेच विद्यार्थी जे आहेत फर्स्ट इयरला कन्फ्यूज होत होते, की सर आमचे विषय तर 6 आहेत आणि या ठिकाणी 7 का दाखवत आहेत? तर बघा 7 विषय नाहीयेत, ॲक्चुअली विषय 6च आहेत. तुम्हाला बघा याच्यामध्ये कॉम 106 सेपरेट विषय आहे सर्वांना माहिती असेल. कॉम 211 हा देखील सेपरेट विषय आहे. जी-के-एन 101 हा पण सेपरेट विषय आहे. मराठी 102, 101 हा पण सेपरेट आहे. ओ-पी-एन 101 हा पण सेपरेट आहे. फक्त कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं कुठं आहे, की एच-ई-एन 101, एच-ई-एन 101 2-2 विषय कसं काय आले? बघा तुम्ही जर का एच-ई-एनचं पुस्तक बघितलं, त्यामध्ये 2 विषय आहेत. इंग्लिश पण आहे आणि हिंदी पण आहे. तर त्यांनी इथे काय केलंय, की हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पण वेगवेगळं केलेलं आहे. बरोबर? तर म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये 2 तुमचे 2 प्रश्न असणार आहेत, याच्यामध्ये 2 प्रश्न असणार आहेत. बाकी तुम्हाला 4-4 प्रश्न आहेत, सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. इथं पण 4 आहेत, इथं पण 4 आहेत, इथं 2, इथं 2, इथं 4, इथं 4, इथं 4. टोटल तुमचे 6 विषय झाले. फक्त त्यांनी काय केलं एच-ई-एन 101 इंग्लिश, एच-ई-एन 101 हिंदी. बघा असे त्यांनी 2 विषय वेगवेगळे केलेले आहेत. बाकी तुम्हाला सर्वांची उत्तरं सेम लिहायची आहेत, जे तुम्हाला दिलेले आहेत ते.
तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. डाउनलोड केलं, की त्याच्यानंतर तुम्ही जे आहे त्याच्या या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचं आहे. तर तुमचे जे तुम्ही जर का असाइनमेंट वगैरे लिहिले असतील, तर त्या अपलोड कशाप्रकारे करायच्या? सर्वांना माहिती असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, की कशाप्रकारे तुम्हाला होम असाइनमेंट ज्या आहेत त्या अपलोड करायच्या. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. कारण मागच्या वेळेस सेमिस्टर 1ला जे रेग्युलरचे विद्यार्थी होते, त्यांना मी सांगितलं होतं कशाप्रकारे जमा करायच्या. बघा हा एक व्हिडिओ आहे ऑफलाईन वाय सेम होम असाइनमेंट ऑफलाईन कशा जमा करायच्या. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ऑफलाईनवाल्यांनी जे सेकंड इयर, थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे फक्त हे. बाकी ऑनलाईनवाल्यांसाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता. तुम्ही त्या ठिकाणी तो बघू शकता. या ठिकाणी आहे बघा होम असाइनमेंट ऑनलाईन अपलोड कसे करायचे. तर हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे, की कशाप्रकारे तुम्हाला जे आहेत ऑनलाईन असाइनमेंट अपलोड करायच्या. ठीक आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. तसेच तुम्हाला बघा याच्यामध्ये अजून एक अपडेट दिली होती मी, की होम असाइनमेंट जे आहे ते कुठल्या पेपरवरती लिहायच्या वगैरे, वगैरे. तर ऑनलाईन होम असाइनमेंटवाल्यांनी अशा प्रकारची प्रिंट काढायची आहे. त्यांनी हा देखील व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला दोन्ही तिन्ही व्हिडिओच्या लिंक वगैरे ह्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला टाकलेला आहे. तुम्ही त्याहून बघू शकता. परत कमेंट करून विचारू नका, "सर व्हिडिओ सापडत नाही" वगैरे, वगैरे. लवकरच आपण आता आपल्या चॅनलवरती काय आहे ना, की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, की "सर व्हिडिओ सापडत नाही" वगैरे, वगैरे. तर बघा इथं बघा कसा 2 नंबर दिलेला आहे. नंतर काही ठिकाणी 1 नंबर दिलेला आहे. तर अशी जी नंबरिंग सीरीज आहे आपण ते देखील थंबनेलवर लवकरच टाकणार आहे. त्या संदर्भात तशी अपडेट पण या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सर्वांनी आपला ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.